नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता 23 जानेवारी 2022 रोजी तुमची जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली त्याच्यामध्ये CSATचा जो पेपर होता त्याच्यामध्ये एक पॅसेज विचारला गेलेला होता सायन्सचा आणि तो पॅसेज थोडा कठीण होता आणि त्याच्यातल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या पॅसेजवरनं समजणं थोडंसं कठीण होतं आणि म्हणून अनेक जणांनी रिक्वेस्ट केलेल्या होत्या की सर हा पॅसेज आणि त्याच्यावरची प्रश्नोत्तर घ्या. म्हणून आपण तो पॅसेज आता कव्हर करणार आहोत. सुदैवाने त्या पॅसेजमध्ये ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण आपल्या सायन्स ऑल इन वन या पुस्तकामध्ये कव्हर केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही जर ते पुस्तक वाचलं सायन्स ऑल इन वन त्याच्यातलं केमिस्ट्री, द्रव्याचे मापन, द्रव्याची संकल्पना आणि मापन हा जर तुम्ही चॅप्टर वाचला तर तुम्हाला त्या संकल्पना क्लिअर होतील. आता आपण प्रत्यक्ष पॅसेजकडे वळूया. हा पॅसेज होता, याच्यामध्ये सुरुवात होते मोलने. द मोल इज अ SI युनिट ऑफ अमाउंट ऑफ केमिकल स्पेसिस और सबस्टन्स. इट इज ऑलवेज असोसिएटेड विथ द फॉर्म्युला अँड कंटेन्स 6.022 into 10⁻23 Avogadro's number of particles of species represented by that form. मुद्दाम मी पॅसेज इंग्रजीमधनं घेतोय कारण ही प्युअर सायन्सची लँग्वेज आहे, मराठीमध्ये कन्फ्युजन होईल. आता बघा, ही जी मोलची कन्सेप्ट आहे ही मोलची कन्सेप्ट आपण डिटेल आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकात द्रव्याची संकल्पना आणि मापन या केमिस्ट्री सेक्शनमध्ये घेतलेली आहे. थोडंसं तुम्हाला मी समजून सांगतो कारण ही संकल्पना फार महत्त्वाची आहे आणि तुम्हाला इतर अनेक परीक्षांमध्ये सुद्धा तिचा उपयोग होणार आहे. आपण काय म्हणतो की अणु व रेणू हे अतिशय सूक्ष्म असतात, त्यामुळे कोणताही पदार्थ अगदी छोट्या चिमूटभर प्रमाणात घेतला तरी त्यात अक्षरशः कोट्यवधी अणु रेणू असतात. आता तुम्ही काय करा, हा आपल्या पुस्तकातला स्क्रीनशॉट आहे, हे तुम्ही डिटेल नंतर वाचा. मी तुम्हाला आधी संकल्पना समजून सांगतो. समजा आपण मिठाची नुसती एक चिमूटभर किंवा एक टेबल स्पून एवढं मीठ घेतलं तर इमॅजिन करा की या एवढ्या मिठामध्ये मिठाचे किती कण असतील. मीठ म्हणजे काय? NaCl, सोडियम क्लोराईड. एवढ्या टेबल स्पून मध्ये हजारो कोटी एवढे मिठाचे कण असतील. जर आपल्याला हे मोजायचं असेल किंवा युनिटमध्ये लिहायचं असेल आणि आपण 1, 2, 3 असे नॉर्मल युनिट म्हटले तर आपल्याला काय म्हणावं लागेल की 100 कोटी मिठाचे कण घेतले. मग हे योग्य आहे का? नाही. म्हणून बघा, कुठलेही जे एखादी फिजिकल क्वांटिटी असते ती जर फार मोठी असेल तर तिच्या मापनासाठी स्पेशल युनिट वापरले जातं. बघा, आपण इथे म्हटलेलं आहे की अवकाशातील अंतरे अत्यंत मोठे असल्याने आपण किलोमीटरचा वापर न करता प्रकाश वर्ष या मोठ्या युनिटचा वापर करतो, बरोबर? त्याच पद्धतीने मग जर हे सूक्ष्म कण आहेत आणि छोट्याशा क्वांटिटीमध्ये पण अनेक कण असू शकतात, म्हणून याच्यासाठी एक स्पेशल युनिट डिव्हाइस केलेलं आहे. त्या स्पेशल युनिटचं नाव आहे मोल. नाउ व्हॉट इज दिस मोल? बघा, इथे मोलची व्याख्या आपण दिलेली आहे की कार्बनच्या C12 हा जो आयसोटोप आहे कार्बनचा, त्याचं जर 12 ग्रॅम एवढं वजन घेतलं तर त्याच्यात जितके अणू असतील त्याला म्हणायचं 1 मोल. तर याला काय बेसिस आहे? हे बेसिकली कन्व्हेन्शन आहे, ट्रॅडिशन आहे. ओके, C12 हा कार्बनचा अणू रेफरन्स म्हणून घेतला. ओके, याचे 12 ग्रॅम एवढे अणू घेतले म्हणजे 12 ग्रॅम वजन घेतलं. त्या 12 ग्रॅम वजनामध्ये किती अणू असतील हे आपण काढलं. ते कसं काढणार आपण? आपल्याला एका कार्बनच्या अणूचं वस्तुमान माहित आहे इतकं, 1.99 into 10⁻23. ओके, तर 12 इतकं ग्रॅम आहे. ओके, तर 12 ग्रॅम डिवायडेड बाय एका ग्रॅमचं वजन इज इक्वल टू एवढे नंबर ऑफ अणू येतील, बरोबर? कार्बनच्या एका अणूचं वजन इतकं ग्रॅम आहे, तर 12 ग्रॅम मध्ये किती अणू? तर 12 भागिले हे एका कार्बनच्या अणूचं वजन. त्याचं उत्तर येतं 6.0221367 into 10⁻23.
याला आपण म्हणतो ॲव्होगॅड्रोज नंबर. तेच इथे पॅसेजमध्ये दिलेलं आहे बघा, 6.022 इंटू 10⁻23 म्हणजेच ॲव्होगॅड्रोज नंबर. ओके, मग आपल्याला कळलं आता C12च्या 12 ग्रॅम वजनामध्ये 6.022 गुणिले 10⁻23 एवढे अणू असतात. याला म्हणायचं 1 मोल. ओके, मग काय करायचं आता, कुठलाही पदार्थ घेतला, समजा एखादं हे साखर घेतली किंवा कॅल्शियम क्लोराईड घेतलं किंवा सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ घेतलं, कुठल्याही पदार्थाचे 6.022 इंटू 10⁻23 एवढे कण म्हणजे त्या पदार्थाचा 1 मोल. लक्षात घ्या. बघा इथे आपण मग एक एक्झाम्पल दिले बघा, की पाण्याचा 1 मोल म्हणजे काय. पाण्याचा 1 मोल म्हणजे पाण्याचे 6.22 इंटू 10⁻23 एवढे कण म्हणजे रेणू. सोडियम क्लोराईडचा 1 मोल म्हणजे किती, सोडियम क्लोराईडचे ॲव्होगॅड्रो नंबर एवढे कण. कॉपर सल्फेटचा 1 मोल म्हणजे काय, कॉपर सल्फेटचे ॲव्होगॅड्रो नंबर एवढे कण. याला म्हणायचं 1 मोल. आता एक कन्सेप्ट फार महत्वाची आहे. आधी आपण पॅरलल बघू. बघा आपण डझन वापरतो बघा वस्तू मोजण्यासाठी. 1 डझन आंबे, 1 डझन नारळ. ओके, प्रत्येक डझनामध्ये किती असतात, 12 असतात. समजा 1 डझन टमाटे म्हणजे 12 टमाटे, 1 डझन वांगे म्हणजे 12 वांगे, 1 डझन गाजर म्हणजे 12 गाजर. बरोबर, म्हणजे याच्यात नंबर फिक्स आहे. त्याच पद्धतीने हा जो मोल आहे, मोल म्हणजे असा डझनासारखा आहे, म्हणजे तितकेच कण. 1 मोल पाणी म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर एवढे पाण्याचे कण. ओके, तर डझनाला पॅरलल लक्षात ठेवायचं. आता मला एक सांगा की समजा 1 डझन गाजर घेतले, 1 डझन टमाटे घेतले, 1 डझन वांगे घेतले आणि 1 डझन केळी घेतली. हे सगळेच 1 डझन आहेत. ओके, पण या सगळ्या 1 डझनांचं जर वजन घेतलं तर ते सारखं येईल का, नाही येणार. 1 डझन गाजरचं वजन वेगळं येईल, 1 डझन केळीचं वजन वेगळं येईल, 1 डझन टमाट्यांचं वजन वेगळं येईल, 1 डझन वांग्यांचं वजन वेगळं येईल. कारण त्या प्रत्येक पदार्थाचं वजन वेगवेगळं आहे. म्हणजे याच पद्धतीने जर आपण 1 मोल सोडियम क्लोराईड घेतला तर याचं वजन काहीतरी वेगळं असेल. 1 मोल कॅल्शियम क्लोराईड घेतला तर याचं वजन काहीतरी वेगळं असेल. 1 मोल H2O घेतला तर याचं पण वजन काहीतरी वेगळं असेल. मग तिथे कन्सेप्ट येते मोलर वस्तुमान. म्हणजे काय की 1 मोल एखादा पदार्थ जर घेतला, समजा मीठ घेतलं, तर 1 मोल मिठाचं वजन जेवढं असेल ते म्हणजे NaClचं मोलर मास. ओके, ठीक आहे. तशाच पद्धतीने 1 मोल H2O घेतले तर काय, ॲव्होगॅड्रो नंबर एवढ्या H2Oचं कणांचं वजन. ठीक आहे, याला आपण म्हणतो मोलर मास. तर बघा याच्यामध्ये पुढचीच कन्सेप्ट. आता आपण उतार्याकडे येऊ पुन्हा. द मोलर मास ऑफ एनी केमिकल सबस्टन्स इज द मास इन ग्रॅम ऑफ 1 मोल ऑफ दॅट सबस्टन्स. ठीक आहे, त्यांनी पुढची कन्सेप्ट मोलर मासची दिलेली आहे. ओके, थोडक्यात काय की हे सगळं त्यांनी, ही जी कन्सेप्ट होती ही तुम्हाला असे 2 वाक्य वाचून ही कन्सेप्ट समजली नसती जर तुम्ही आपल्या सायन्स ऑल इन वन मधली ही बेसिक कन्सेप्ट समजून घेतली.
तर तुम्हाला हा पॅराग्राफ व्यवस्थित कळला असता. थोडक्यात काय मित्रांनो, की सायन्स ही पाठ करण्याची गोष्ट नाही. सायन्स ही संकल्पना समजून न घेता नुसते बुलेट पॉइंट्स किंवा नोट्स वाचण्याची हे नाही, हा नोट्स वाचण्याचा सब्जेक्ट नाही. हा तुम्ही मनापासून समजून घेतला पाहिजे आणि तो समजतो. जर आपण समजून घेतला तर समजतो आणि त्या समजण्यामध्ये जो आनंद असतो तो काहीतरी वेगळा असतो. म्हणजे एखादी कठीण संकल्पना समजली की आपल्याला एक असा मोक्ष मिळाल्यासारखा आनंद होतो. तो फार महत्वाचा असतो. आणि म्हणून ज्यावेळी आता तुमची परीक्षा झाली त्यावेळी जो व्हिडिओ तयार केला आम्ही की 20 पैकी 18 प्रश्नांची उत्तर पुस्तकात आहेत, त्यावेळी मी थंबनेलमध्ये आम्ही असं टाकलं होतं की तुम्हाला या पुस्तकातनं 18 प्रश्न सोडवता आले असते. आपण असं नाही म्हणू शकत की या पुस्तकातनं जसे जसे क्वेश्चन्स आले. नो, असं अपेक्षित पण नाही, असं येऊ पण नाही. तर काय यावं की हे पुस्तक वाचलं आणि याच्यातनं आमच्या संकल्पना क्लिअर झाल्या तर आम्ही इतक्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलो, हे आपण म्हटलं पाहिजे. पुस्तकातनं जसे जसे प्रश्न यावेत असं अपेक्षित नाही आणि अशी अपेक्षा पण करू नये. आपण सायन्स समजून घेण्याचा प्रयत्न करावा. एनिवे, आता आपण पुढे जाऊया. आता हे झालं. नंतर मग इथे बघा पॅराग्राफ मध्ये थोडंसं मी पुढे जातो. यांनी या कन्सेप्ट दिलेल्या आहेत. केमिस्ट एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ केमिकल स्पेसिस ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम, ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम, टेम्परेचर डिपेंडंट. आता बघा हे फार महत्वाचं होतं. व्हॉल्यूमच्या रेफरन्सने केमिस्ट लोक कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करतात, पण हे जे व्हॉल्यूम असतं हे व्हॉल्यूम टेम्परेचर डिपेंडंट असतं, टेम्परेचरवर डिपेंडंट असतं. उदाहरणार्थ मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, फॉर्मॅलिटी वगैरे वगैरे. आता बघा आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकातला हा स्क्रीनशॉट आहे. बघा मोलॅरिटी, मास बाय व्हॉल्यूम, नॉर्मॅलिटी, मोलॅलिटी, फॉर्मॅलिटी. अनेक जणांना मोलॅलिटी आणि मोलॅरिटी हे वेगवेगळे आहेत हेच बरेचदा माहीत नसतं. त्यानंतर इक्विव्हॅलंट वेट वगैरे वगैरे या सर्व कन्सेप्ट आपण दिलेले आहेत आणि मुळात त्यांच्यावर आपण अनेक उदाहरणं सोडवून सुद्धा दाखवलेले आहेत बघा. ओके, हे बघा. नंतर स्टायकोमेट्री म्हणजे टायट्रेशन आणि अभिक्रियेमधला रेशोज, ते मोलॅलिटीवरची उदाहरणं अशी सगळी आपण दिलेली आहेत. ओके, एकदा जरूर वाचा. एनिवेज, तर इथे त्यांनी काय केलेलं आहे, इथे एक महत्वाचं आहे की काही जे कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याचे युनिट्स आहेत ते काही व्हॉल्यूम बेस्ड आहेत आणि काही मास बेस्ड आहेत. मास बेस्ड बघा इथे फार महत्वाचं होतं हे नोट करणं की जे कॉन्सन्ट्रेशनचे युनिट्स आहेत काही व्हॉल्यूम बेस्ड आहेत, ते टेम्परेचर डिपेंडंट आहेत. कारण कसं असतं, टेम्परेचर कमी झालं किंवा वाढलं तर व्हॉल्यूम म्हणजे आकारमान बदलतं. आणि काही मास बेस्ड युनिट्स आहेत ते टेम्परेचर इंडिपेंडंट आहेत, म्हणजे ते टेम्परेचरवर डिपेंडंट नसतात. मास टेम्परेचरने कमी जास्त होत नाही. ओके, म्हणजे वस्तुमान. सो टेम्परेचर इंडिपेंडंट आहेत ते, दे डू नॉट डिपेंड ऑन टेम्परेचर. बघा टेम्परेचर इंडिपेंडंट. तर मग बघा की व्हॉल्यूम डिपेंडंट युनिट कोणते आहेत, मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, फॉर्मॅलिटी वगैरे वगैरे. आणि मास बेस्ड कोणतं आहे, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन वगैरे. आणि हे सगळे आपण कव्हर केलेले. ठीक आहे. एनिवेज, मग त्यांनी इथे त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. नंतर नॉर्मॅलिटी जी आहे, नॉर्मॅलिटीची डेफिनेशन इथे दिलेली आहे. बघा नॉर्मॅलिटी म्हणजे प्रसामान्यता. आणि ही नॉर्मॅलिटीची डेफिनेशन आहे मित्रांनो, त्यांनी काय केलं आधी, नॉर्मॅलिटी इज नंबर ऑफ इक्विव्हॅलंट्स. पहिला वर्ड येतो इक्विव्हॅलंट्स. मग त्यांनी काय केलं पुढे, इक्विव्हॅलंट म्हणजे काय ते डिफाईन केलंय. नंबर ऑफ इक्विव्हॅलंट्स इज रेशो ऑफ वेट इन ग्रॅम्स वगैरे वगैरे. मग याच्यात एक टर्म येते पुन्हा इक्विव्हॅलंट वेट. मग पुढच्या वाक्यात त्यांनी इक्विव्हॅलंट वेट म्हणजे काय हे पण डिफाईन केलेलं आहे. म्हणजे काय केलंय त्यांनी, ती डेफिनेशन अशी केलेली आहे की आधी स्टार्ट विथ इक्विव्हॅलंट वेट म्हणजे सममूल्य भार. या इथे इक्विव्हॅलंट वेट, इक्विव्हॅलंट वेट वरनं इक्विव्हॅलंट्स काढायचं, इक्विव्हॅलंट्स वरनं
नॉर्मॅलिटी काढायची अशी दिलेली आहे. ही उतारा वाचून समजणं फार अवघड होतं, पण जर तुम्ही पुस्तक वाचलेलं असतं तर कदाचित थोडंसं सोपं झालं असतं तुम्हाला. बघा, ही नॉर्मॅलिटी म्हणजे प्रसामान्यता, याचे हे 2 सूत्र आपण इथे दिलेले होते. ठीक आहे. एनिवेज, नंतर मग उतार्यामध्ये हा शेवटचा भाग आहे आणि इथे ॲटॉमिक वेट्स त्यांनी दिलेले आहेत सोडवण्यासाठी. हा उतार्याचा सारांश आहे. आता आपण प्रत्यक्ष प्रश्नांकडे वळू. आधी सोपा प्रश्न घेऊया आपण. हा ए सेट मधला, म्हणजे तुमची जी प्रश्नपत्रिका होती त्यातला ए सेट मधला 34 नंबरचा क्वेश्चन आहे. 10 ग्रॅम वायुरूप हायड्रोजन मध्ये म्हणजे H2 मानक दाब आणि तापमानात म्हणजे काय, स्टँडर्ड प्रेशर अँड टेम्परेचर किती मोल असतील. ओके, 10 ग्रॅम हायड्रोजन मध्ये किती मोल असतील. आता बघा, उतार्यामध्ये ऑलरेडी मोलची डेफिनेशन त्यांनी दिलेलीच आहे. ओके, मोलची डेफिनेशन दिलेली आहे. मोलर मास पण दिलेलं आहे की 1 मोल मध्ये किती ग्रॅम असतात. आता आपण आपल्या पुस्तकामध्ये स्पेशली उदाहरणं सोडून दाखवलेली आहेत मोल काढण्याची. बघा, 36 ग्राम पाणी म्हणजे किती मोल, 66 ग्राम CO2 म्हणजे किती मोल, 49 ग्राम H2SO4 म्हणजे किती रेणू. मग त्याच्यात काय सूत्र काय माहित आहे का. सूत्र आहे की त्याचं समजा 36 ग्रॅम पाण्यामध्ये किती मोल, तर पाण्याचं मोलर वस्तुमान आपल्याला माहित असलं पाहिजे. तर जेवढे ग्रॅम आहेत त्याला मोलर वस्तुमानाने भागायचं. ठीक आहे. आता बघा, 10 ग्रॅम हायड्रोजन H2. आता एका Hचं वस्तुमान किती आहे, 1 आपल्याला माहित आहे. आणि त्यांनी उतार्यामध्ये शेवटी कंसात दिलेलं पण आहे बघा, ॲटॉमिक वेट किती, Hचं 1 म्हणजे H2चं किती, मग H2चं 1 गुणिले 2, 2 H झाले ना, म्हणजे 2. ठीक आहे. मग मोल कसे काढायचे, आपण सूत्र माहिती आपल्याला, मोल बरोबर वस्तुमान ग्रॅम मध्ये डिव्हायडेड बाय मोलर मास. ओके ओके, वस्तुमान ग्रॅम मध्ये किती दिलेलं आहे, 10 ग्रॅम. सो 10 ग्रॅम डिव्हायडेड बाय मोलर मास आपण काढला आता बघा 2, H2चं 2 भागिले 2, 10 भागिले 2 म्हणजे किती, 5. मग उत्तर काय, 5. ठीक आहे, म्हणजे 2 नंबरचं उत्तर. सिंपल होतं अगदी. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. हा प्रश्न आहे 31, 21वाला. 7 ग्रॅम वायुरूप नायट्रोजन म्हणजे N2, 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि 546 केल्व्हिन एवढं टेम्परेचर, तर त्याचं किती डेसिमीटर क्यूब घनफळ असेल ना. नाव आपण आपल्या उताराकडे जाऊया. बघा, त्यांनी उतार्यामध्ये काय दिलं होतं की कुठल्याही गॅसच्या एका मोलचं जे व्हॉल्यूम असतं ते 22.4 डेसिमीटर क्यूब असतं. याला आपण मोलर व्हॉल्यूम म्हणतो. ओके, बघा, एनी गॅस ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर आणि त्याचा जर 1 मोल घेतला तर त्याचं जे घनफळ म्हणजे व्हॉल्यूम असतं ते 22.4 डेसिमीटर क्यूब किंवा क्युबिक डेसिमीटर एवढं असतं. हे त्यांनी मोलर व्हॉल्यूम याची डेफिनेशन दिलेली आहे. आणि पुढे त्यांनी काय दिले की धिस व्हॉल्यूम कॅन बी कन्व्हर्टेड टू द व्हॉल्यूम अंडर एनी कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर बाय युझिंग धिस फॉर्म्युला. बघा आता की समजा हा काय, P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, T म्हणजे टेम्परेचर. समजा आपण कुठला तरी एक गॅस घेतला, हायड्रोजन. चला नायट्रोजन घेऊ आपण, कारण नायट्रोजन विचारलेला आहे. नायट्रोजन. ओके, जर नायट्रोजनचा प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक असला, व्हॉल्यूम प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर, टेम्परेचर 273 केल्विन,
ओके, हे STP आहे, स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे 273 केल्विन, स्टँडर्ड प्रेशर म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर. तर प्रेशर जर 1 ॲटमॉस्फिअर असला, टेम्परेचर जर 273 असलं, तर त्याचं व्हॉल्यूम असेल 22.4 डेसिमीटर क्यूब. ओके, हे झालं. आता समजा त्याचा प्रेशर 1च्या ऐवजी 2 केला आणि याचं हे किती आहे माहिती आहे का, 1 मोल आहे. ठीक आहे. आता समजा प्रेशर 2 ॲटमॉस्फिअर केला, टेम्परेचर 576 केलं, तर व्हॉल्यूम किती येईल हे या सूत्रावरून आपल्याला कळता येईल ना. आता आपण प्रत्यक्ष उदाहरण सोडू. बघा, एकतर 7 ग्रॅम नायट्रोजन आहे, सध्या 7 ग्रॅमला आपण बाजूला ठेवू. प्रेशर किती आहे बघा, P1 घेऊ आपण आधी. प्रेशर एक मिनिट, P1, V1 आणि T1 हे STP आहेत, स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरला. हे आधी बघू आपण. स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरला P1, V1, T1 काय असतात आपल्याला माहित आहे. मोलर व्हॉल्यूमच्या डेफिनेशन असतात. P1 असतो 1 ॲटमॉस्फिअरिक, V1 असतो 22.4 डेसिमीटर क्यूब आणि T1 असतो 273 केल्विन. आता इथे वेगळ्या कंडिशन्स दिलेल्या आहेत. काय कंडिशन्स दिलेल्या आहेत? P2 प्रेशर किती दिलेला आहे, 2 ॲटमॉस्फिअरिक म्हणजे 2 ATM. व्हॉल्यूम किती दिलेलं आहे, व्हॉल्यूम दिलेलं नाही म्हणजे आपल्याला काढायचं आहे. टेम्परेचर T2 किती दिलेलं आहे बघा, 546 केल्विन. ओके, आपलं सूत्र आपण वापरू. काय सूत्र? P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. सूत्र हे दिलेलंच आहे उतार्यामध्ये. आता P1 किती, 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे 1 गुणिले V1 22.4 भागिले T1 273 बरोबर. P2 किती, 2 हा इथे दिलाय बघा. V2 आपल्याला माहित नाही. T2 किती, 546. आता हे आपण सोडवू. सो V2 इज इक्वल टू, आधी आपण हे लिहून घेऊ जसे तसं. ओके, आता V2 आपल्याला इकडेच सोडायचा आहे. हा 2 इथे गुणाकारात आहे म्हणजे इकडे भागाकारात जाईल, म्हणजे खाली जाईल. इकडे घेतला आणि हा 546 इकडे भागाकारात आहेत म्हणजे इकडे जाताना गुणाकारात म्हणजे वरती जाईल 546. ओके, 273 एके 273, 273 दुणे 546. हा 2 2 कॅन्सल झाला. उरलं काय, 22.4 गुणिले 1 म्हणजे 22.4. 22.4 डेसिमीटर क्यूब म्हणजे काय की या नायट्रोजनचं 2 ॲटमॉस्फिअरिक आणि 546 तापमानाला व्हॉल्यूम किती असेल, 22.4 असेल. पण हा 1 मोल साठी आहे. ओके, जर 1 मोल नायट्रोजन असेल तर. पण आपल्याला आता मोल किती आहे तिथे माहित नाही. यांनी 7 ग्रॅम दिलेला आहे म्हणजे आपल्याला आधी मोल, आता आपल्याला मोल काढावे लागतील. आता नायट्रोजनचं जे ॲटॉमिक वेट आहे बघा, नायट्रोजन Nचं 14 दिलेलं आहे त्यांनी उतार्यामध्ये, म्हणजे N2चं किती, 14 दुणे 28. बघा N बरोबर किती, 14 म्हणजे N2 बरोबर किती, 28. मग आता मोल बरोबर किती, मोलचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. वजन घ्यायचं, त्याला कशाने भागायचं, मोलर मासने भागायचं, ॲटॉमिक वेटने किंवा मॉलिक्युलर वेटने. हा N2 मॉलिक्युल आहे म्हणजे आपण मॉलिक्युलर वेट घेऊ त्याला. 28 म्हणजे किती, 1/4. म्हणजे आपल्याला आपल्याकडे किती मोल नायट्रोजन आहे, 1/4 एवढा नायट्रोजन आहे. आता 2 ॲटमॉस्फिअरिकला आणि 546 तापमानाला एका मोलमध्ये 22.4 डेसिमीटर क्यूब होते. तर 1/4 किती, म्हणजे 1/4 गुणिले 22.4 बरोबर किती बघा, 4 1 4, 4 5 20, 2 उरले, 2 4 24, 4 7 24, 5.6. म्हणजे 2 ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला 546 केल्विन तापमानाला 7 ग्रॅम
म्हणजेच 1/4 मोल नायट्रोजनचं व्हॉल्यूम 5.6 डेसिमीटर क्यूब असेल. म्हणजे 5.6 म्हणजे 1 हे उत्तर आहे. ओके, हे तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटलं असेल पण सिंपल आहे बरं का. आधी आपण P1 बघा, P1 V1 T1 हे आपल्याला नेहमीच माहीत असतात, ते फिक्स आहेत. P1 1 ॲटमॉस्फेरिक, V1 22.4, T1 273. आणि हे कोणत्याही गॅससाठी, नुसत्या नायट्रोजनसाठी नाही, कोणत्याही गॅससाठी P1 V1 T1 आपल्याला फिक्स माहीत. P2 V2 T2 मधले कुठले तरी 2 दिलेले असणार आणि कुठला तरी एक काढायचा असेल, तो काढायचा. फक्त एक लक्षात ठेवायचं की हे सगळं जे सूत्र आहे 1 मोल साठीचं सूत्र आहे. त्यामुळे इथे जे आपण काढू, व्हॉल्यूम काढू किंवा प्रेशर काढू, तो 1 मोल साठीचा असेल. स्पेशली व्हॉल्यूम 1 मोल साठीचं असेल तर आपण आधी फक्त बघून घ्यायचं की याच्यात बाबा किती मोल आहेत, तेवढ्या मोलला याच्याने मल्टिप्लाय करायचं की आपल्याला मिळेल ते व्हॉल्यूम. ओके, परफेक्ट. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बघू. बघा, प्रश्न असा आहे की ऑन एनी डे ऑफ द इयर टू यूज इन लॅबोरेटरीज ॲट सी लेवल मोस्ट करेक्ट कॉन्सन्ट्रेशन युनिट इज ओनली मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, मोलॅलिटी आणि ऑल ऑफ द अबव. आता मी तुम्हाला उतारा वाचताना 2-3 गोष्टी हायलाईट केल्या होत्या. मी काय म्हटलं होतं की व्हॉल्यूम बेस्ड काही युनिट्स आहेत आणि काही मास बेस्ड आहेत. जे व्हॉल्यूम बेस्ड युनिट्स आहेत ते टेम्परेचरवर डिपेंडंट असतात, म्हणजे ते टेम्परेचरचा त्याच्यावर परिणाम होतो. पण जे मास बेस्ड युनिट्स आहेत त्यांच्यावर टेम्परेचरचा परिणाम होत नाही. मग व्हॉल्यूम बेस्ड कोणते आहेत? मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, फॉर्मॅलिटी वगैरे. आता या कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये हे जर आपण वापरले, मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, फॉर्मॅलिटी, यांच्यावर टेम्परेचरचा परिणाम होईल. आता इथे वर्ड काय वापरलेला आहे? वर्षातल्या कुठल्याही दिवशी, ऑन एनी डे ऑफ द इयर. आता जर आपण व्हॉल्यूम बेस्ड म्हणजे जे टेम्परेचरवर अवलंबून असतात ते युनिट आपण वर्षातल्या वेगवेगळ्या वेळेत वापरले तर रिझल्ट आपल्याला वेगवेगळे मिळतील. कारण हिवाळ्यामध्ये टेम्परेचर कमी असतं, उन्हाळ्यामध्ये जास्त असतं. म्हणजे हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जर हे युनिट वापरले तर आपल्याला वेगवेगळे रिझल्ट मिळू शकतात. त्यामुळे वर्षभर, वर्षातल्या कुठल्याही दिवशी हे जे व्हॉल्यूम बेस्ड म्हणजे टेम्परेचर डिपेंडंट युनिट्स आहेत हे वापरणं योग्य नाही. या उलट जे मास बेस्ड असतात, म्हणजे मासवर आधारित असतात, ते टेम्परेचरवर अवलंबून नसतात. म्हणजे मग हिवाळा असो की उन्हाळा असो की पावसाळा असो, हे जे मास बेस्ड युनिट असतात यांच्यावर वर्षातल्या कुठल्याही दिवसाला कुठलंही टेम्परेचर असलं तरी त्याचा परिणाम होत नाही. म्हणजे काय की वर्षाच्या कोणत्याही दिवशी आपल्याला जर एखादं कॉन्सन्ट्रेशनचं युनिट वापरायचं असेल तर मास बेस्ड युनिट वापरणं जास्त योग्य, कारण त्याच्यावर टेम्परेचरचा परिणाम होत नाही. मग ते कोणते आहेत? मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन. मग आपण पर्याय बघू. पर्याय काय दिलेले आहेत बघा. मोलॅरिटी नाही, कारण हे व्हॉल्यूम बेस्ड आहे, म्हणजे टेम्परेचरवर अवलंबून आहे. नॉर्मॅलिटी आपण लिस्टमध्ये बघितलं, हे पण नाही, कारण हे व्हॉल्यूम बेस्ड आहे, टेम्परेचरवर अवलंबून आहे. मोलॅलिटी हे मात्र मास बेस्ड आहे, म्हणजे टेम्परेचरवर अवलंबून नाही. बघा इथे आहे मोलॅलिटी, राईट. हे कोणतं आहे? हे आहे मास बेस्ड, म्हणजे टेम्परेचर इंडिपेंडंट. ओके, थोडक्यात काय की मोलॅलिटी हे मास बेस्ड असल्यामुळे आणि टेम्परेचरवर अवलंबून नसल्यामुळे हे आपण वर्षातल्या कुठल्याही दिवशी वापरू शकतो. म्हणजे आपलं उत्तर किती आहे? 3. ऑल ऑफ द अबव तर नाहीच, कारण हे नाहीये, हे नाहीये, म्हणजे 3 हे उत्तर आहे. ओके, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. हा प्रश्न 33वा ए मधला. 4.9 ग्रॅम H2SO4 व्ही घन सेंटीमीटर द्रावणात असते तेव्हा त्या द्रावणाची प्रसामान्यता म्हणजे नॉर्मॅलिटी ही 0.025 नॉर्मल एवढी असते. तर व्ही बरोबर किती? बघा, यांनी वस्तुमान दिलेलं आहे मास इन ग्रॅम्स. ओके, ते किती आहे? 4.9. सबस्टन्स कोणता आहे? H2SO4 केमिकल. व्हॉल्यूम आपल्याला काढायचं आहे.
आणि नॉर्मॅलिटी किती याची 0.025 n. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की उतार्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की नॉर्मॅलिटीची डेफिनेशन अशी शब्दांमध्ये दिलेली आहे. इक्विव्हॅलंट म्हणजे काय, इक्विव्हॅलंट वेट म्हणजे काय, याच्यातनं तुम्हाला समजणं फार अवघड आहे अनलेस यू आर सायन्स स्टुडंट, आणि ते पण तुम्ही सायन्स मनापासून स्टडी केलेला असेल तर. त्याच्याऐवजी समजा तुम्ही जर आपल्या पुस्तकामध्ये बघितलं, सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये बघा, नॉर्मॅलिटीची डेफिनेशन दिलेली आहे. द्रव्याचा ग्रॅम सममूल्य भार म्हणजे काय, ग्रॅम इक्विव्हॅलंट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आणि त्याच्यात खाली एक सूत्र मी वेगळं दिलं होतं बघा, की द्रव्याचे फक्त वजन दिले असेल तर खालील सूत्र वापरतात. द्रव्याचे ग्रॅम मधील वजन डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट मास मल्टिप्लाइड बाय लिटर मधील आकारमान. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त वजन दिले असल्यास, आणि बघा नेमकं तसंच होतं की या प्रश्नामध्ये फक्त वजन दिलेलं आहे बघा, 4.9 ग्रॅम, दॅट्स ऑल, काहीच दिलेलं नाही दुसरं, आणि त्याची नॉर्मॅलिटी दिली. त्यात कोणतं वापरायचंय मग सूत्र, द्रव्याचे ग्रॅम मधील वजन घेऊ आपण तो 1/1. मग काय करायचं आपण, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू द्रव्याचे ग्रॅम मधील वजन. किती आहे द्रव्याचे ग्रॅम मधील वजन, 4.9 ग्रॅम. ग्रॅम मधील, लक्षात ठेवा ग्रॅम मध्ये आहे का नाही हे आपल्याला बघायला पाहिजे. फॉर्च्युनेटली ते आपल्याला ग्रॅम मध्ये दिलेलं आहे. ओके, परत सूत्राकडे येऊ. डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट मास म्हणजे सममूल्य वस्तुमान. आता बघा आपल्या ज्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये बघा, हे इक्विव्हॅलंट वेट याची डेफिनेशन आणि सूत्र आपण दिलेलं आहे बघा. आणि आम्लारीसाठी आणि उदाहरण दिलं होतं बघा. फॉर्च्युनेटली आपण H2SO4च उदाहरण दिलेलं होतं बघा. H2SO4चं जे डिसोसिएशन होतं ते असं होतं, H2SO4 डिसोशिएट्स इनटू 2 हायड्रोजन अँड 1 SO4. वरील सूत्रानुसार H आयनांची संख्या 2 आहे. सल्फ्युरिक आम्लाचं रेणू वस्तुमान 98 आहे. 98 भागिले 2 बरोबर 49. हे तुम्ही नंतर आरामाने वाचून घ्या. थोडक्यात काय की सममूल्य भार जो आहे कोणाचा, H2SO4चा, तो 49 आहे. ओके, मग आपल्या सूत्रामध्ये आपल्याला पुढे काय लिहायचं, सममूल्य भार खाली 4.9 ग्रॅम भागिले इथे सममूल्य भार तो किती आहे, 49. राईट. सो द्रव्याचं ग्रॅम मधलं वजन घेतलं, सममूल्य भार घेतला, गुणिले लिटर मधील आकारमान. लिटर मधील पाहिजे, लक्षात ठेवा. वरती ग्रॅम आहे पण इथे लिटर आहे, तर आकारमान लिटर मध्ये पाहिजे. ओके, मग आपण इथे लिहू आकारमान V इन लिटर्स, कारण V आपल्याला माहित नाहीये. नॉर्मॅलिटी आपल्याला माहिती आहे. नॉर्मॅलिटी किती आहे दिलेली बघा, ही 0.025 n इज इक्वल टू 4.9 डिवायडेड बाय 49 इंटू व्हॉल्यूम इन लिटर्स. मग आता हा व्हॉल्यूम इन लिटर्स आपण इकडे आणू, म्हणजे सोडू थोडक्यात. सो व्हॉल्यूम इन लिटर्स इज इक्वल टू 4.9 डिवायडेड बाय 49. आणि बघा हा इकडे आणला आपण, तर हा 0.025 इकडे येताना खाली जाईल, म्हणजे इकडे येईल तो 0.025. ओके, सो व्हॉल्यूम इन लिटर्स इज इक्वल टू, आता मी थोडीशी इथे जागा करतो, इकडेच घेऊ आपण. 4.9 डिवायडेड बाय 49 मल्टिप्लाइड बाय, बघा इथे आपण लिहू शकतो 0.025 म्हणजे 25 डिवायडेड बाय 1000. बरोबर, म्हणजेच काय 4.9 डिवायडेड बाय 49 गुणिले 25, आणि हा 1000 आपण इथे नेऊ शकतो गुणिले 1000. याचं जर फायनल उत्तर तुम्ही काढलं, हे बघा इथे काय करू आपण, हा जो 4.9 आहे याला आपण 49 करू आणि मग खाली 10 ने गुणून घेऊ. सो खाली 10 ने गुणलं
वरती 10 निघूनलं तर हा पॉईंट निघून जाईल, म्हणजे 49 होऊन जाईल. मग 49 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 25 1 25, 25 चौक 100 म्हणजे 4. आता हे 4 आलं लगेच इथे 4 उत्तर लिहू नका, कारण हे जे व्हॉल्यूम आहे सूत्रानुसार दिस इज व्हॉल्यूम इन लिटर्स, म्हणजे हे 4 लिटर आहेत. लक्षात घ्या, 4 लिटर म्हणजे व्हॉल्यूम किती आलं आपलं, 4 लिटर. पण इथे काय दिलेलं आहे, घन सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे की घन सेंटीमीटर मध्ये किती असेल. तर आपल्याला जर तुम्ही सायन्स ऑल इन वन मध्ये जर युनिट्सचा सेक्शन बघितला तर त्यात हे कन्व्हर्जन्स दिलेलं आहे. 1 लिटर म्हणजे 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे घन सेंटीमीटर. म्हणजे मग 4 लिटर म्हणजे किती घन सेंटीमीटर, किती सेंटीमीटर क्यूब, 4000 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे सेंटीमीटर क्यूब मध्ये हे येईल व्हॉल्यूम 4000. हा 4000 म्हणजे तिसरा पर्याय हा योग्य पर्याय आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका टायट्रेशन मध्ये 25 सेंटीमीटर क्यूब एवढं व्हॉल्यूम आहे, 0.1 नॉर्मॅलिटी आहे HNO3 आणि त्याचं रिॲक्शन होते 0.25 नॉर्मॅलिटीच्या KOH बरोबर. तर या KOHचं व्हॉल्यूम किती असेल. आता बघा की HNO3 प्लस KOH इज इक्वल टू KNO3 प्लस H2O. तर याच्यामध्ये जे प्रमाण आहे हे एकास एक आहे. ओके, म्हणजे एक HNO3 होता, एक KOH होता, एक KNO3 मिळाला आणि एक H2O मिळाला. ठीक आहे. आता जे टायट्रेशन असतं बघा की एकास एक जर असेल तर याच्यामध्ये जे इक्वेशन आहे, जर अभिक्रियाकारकांचं आणि उत्पादितांचं म्हणजे रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स यांचं एकास एक प्रमाण असेल तर जे सूत्र आहे MAVA बरोबर MBVB. MA म्हणजे Aचं मोल, Aचं व्हॉल्यूम, Bचे मोल, Bचे व्हॉल्यूम. ठीक आहे, हे सूत्र लक्षात ठेवा एकास एक मध्ये. ओके, तर A म्हणजे आपण नायट्रिक आम्ल समजू आणि B म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड समजू. Aचं व्हॉल्यूम किती आहे, VA 25 सेंटीमीटर क्यूब, म्हणजे VA ची किंमत टाकू 25 सेंटीमीटर क्यूब. MA म्हणजे मोल किती आहेत याचे, 0.1 मोल. सो 0.1 मोल इज इक्वल टू, आता B चे मोल किती, B चे मोल आहेत 0.25 आणि B चं व्हॉल्यूम किती ते आपल्याला माहित नाही, तेच मुळात कळायचंय घन सेंटीमीटर मध्ये. सो VB. आता बघा व्हॉल्यूमचे दोघांचे युनिट घन सेंटीमीटर आहेत आणि याची नॉर्मॅलिटी आहे, म्हणजे मग युनिट मध्ये आपल्याला काही गडबड करायची गरज नाही, काही चेंजेस करायची गरज नाही. मग VB इज इक्वल टू व्हॉट, 0.1 इंटू 25 डिवायडेड बाय 0.25. ओके, आपण वरती 100 ने गुणू आणि खाली पण जर 100 ने गुणलं तर मग हा 25 होऊन जाईल, म्हणजे हे 0 आणि पॉइंट आपण काढून टाकू. ओके, सो 25 एके 25, 25 एके 25, 0.1 गुणिले 100, 0.1 गुणिले 100 म्हणजे किती, 10. म्हणजे काय, VB म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं व्हॉल्यूम किती येईल, 10. 10 कुठे, इथे, म्हणजे याचं उत्तर किती, 2. ओके, या पद्धतीने हे 5 प्रश्न आपण बघितलेले आहेत. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कदाचित ज्यांनी याचा चांगला अभ्यास केलेला असेल तो सडनली इतरांपेक्षा कमीत कमी 5 मार्कांनी पुढे जाईल. दुसरं महत्वाचं म्हणजे की सायन्सचा अभ्यास हा नुसता पाठांतर करू नका, कन्सेप्ट समजून घ्या. कदाचित कन्सेप्ट बेसिसवर तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं डायरेक्टली जरी नाही तरी इलिमिनेशन पद्धतीने सोडवता येऊ शकतात. ओके, सो ऑल द बेस्ट टू यू अँड थँक यू.